चंद्रपूरमध्ये यावेळेला खुद्द मुख्यमंत्री उपस्थित आहेत. थेट जाऊयात. तर जे रॉकेट सोडलं होतं ना त्याच्यासोबत काँग्रेसचा एखादा नेता बांधून सोडला असता की जा बाबा आणि जाऊन पहा त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्या सेनेनं हे कर्तृत्व या ठिकाणी दाखवलंय. पण बंधू भगिनींनो, एकीकडे सेनेवर प्रश्नचिन्ह हे निर्माण करतात आणि दुसरीकडे काय अवस्था आहे बघा. काँग्रेसने आपलं घोषणापत्र दिलं. काँग्रेसच्या घोषणापत्रात काँग्रेस काय म्हणताय? काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये काँग्रेस म्हणताय देशामध्ये आमचं सरकार निवडून आलं तर जम्मू काश्मीर मधनं आम्ही सैन्य परत घेऊ, सैन्य कमी करू. दुसरं काय म्हणतायत? जम्मू काश्मीर मध्ये सैन्याला जे विशेष अधिकार आम्ही दिले आहेत ते विशेष अधिकार आम्ही काढून टाकू. काय विशेष अधिकार आहेत? विशेष अधिकार हे आहे की एखादा पाकडा जर घुसला, अतिरेकी घुसला तर त्याला त्याच ठिकाणी मारून टाकण्याचे अधिकार हे आमच्या सैन्याला आहे. काय विशेष अधिकार आहे? अरे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सैनिकावर जे गोटमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचे अधिकार आमच्या सैन्याला आहे. कोणाकरता अधिकार तुम्ही परत घेणार आहे? अरे तुमचं घोषणापत्र आहे का जैश ए मोहम्मदचं घोषणापत्र आहे? हा सवाल आमच्या मनामध्ये आज तयार होतो आहे. बंधू भगिनींनो, झालं तरी काय या काँग्रेस पक्षाला काय म्हणतात ते घोषणापत्रामध्ये? ते घोषणापत्रामध्ये म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही कलम 124A रद्द करून टाकू. कलम 124A काय माहिती आहे? एखाद्यानं जर म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं भारताचं संविधान, ज्या संविधानात समता समरसता आणली, ज्या संविधानानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, जर एखादा म्हणाला हे संविधान मला मान्य नाही आहे, मी हे जाळून टाकेन, तर 124A मध्ये त्याला जेलमध्ये 10 वर्ष बंद करण्याची ताकद या 124A मध्ये आहे. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मी मानत नाही, तर भारताचा तिरंगा झेंडा मानत नाही म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकण्याकरता 124A कलम आहे. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी जे देशाच्या विरुद्ध युद्ध करतात, जे या ठिकाणी देशद्रोह करतात, त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये टाकण्याकरता कलम 124A आहे. आणि हे काँग्रेसी म्हणतात 124A परत घेऊ का? तर त्यांचे काही ते मुळभर लोक त्या दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये नारे देत होते, भारत तेरे तुकडे होगे 50, पाकिस्तान जिंदाबाद. त्या नालायकांना उचलून पोलिसांनी जेलमध्ये टाकलं आणि 124A खाली देशद्रोहाचा गुन्हा लावला. तर या ठिकाणी काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही 124A परत घेणार आहोत. बंधू भगिनींनो, हा खरा प्रश्न आहे या देशाच्या अस्मितेचा. ही निवडणूक आहे. अरे हंसराज भैया निवडून येतील, निवडून येणार नाही, येणार आहे आपल्याला माहिती आहे, पण निवडून येतील. एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहील किंवा राहणार नाही, पण हा देश राहिला पाहिजे. हा देश राहिला तर आपण सगळे राहू. आणि या देशाच्या विरुद्ध जर षडयंत्र होत असेल, एखादी पार्टी जर अशा प्रकारे देशद्रोह्यांना मदत होईल अशा प्रकारे जर वागत असेल, तर या निवडणुकीमध्ये 11 तारखेला हंसराज भैयांच्या कमळाची बटन जेव्हा आपण दाबू, केवळ हंसराज भैया निवडून येणार नाही, मोदीजींच्या नेतृत्वात एक सामर्थ्यशील भारत उभा होईल. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक असा भारत की ज्यामध्ये मोदीजींच्या एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन एक शक्तिशाली भारताचं निर्माण हे या ठिकाणी आपण करू. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपण कधीतरी विचार करा. आणि खरं म्हणजे काँग्रेस पार्टीची बौद्धिक दिवाळखोरी आपल्याला यावरूनच दिसते. आता इथे लढाई कोणाची आहे? आता आपण जर बघितलं तर इथे लढाई आहे, एकीकडे आमचा दूधवाला आहे आणि दुसरीकडे दारूवाला आहे. बरोबर आहे? भारताला दारूवाला पाहिजे का दूधवाला पाहिजे? दूधवाला पाहिजे. बंधू भगिनींनो, काय झालं या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही दारूबंदी केल्यानंतर काही लोकांनी अवैध दारू विकून विकून खूप पैसा कमावला. आता त्या सगळ्यांची काय अवस्था होणार आहे पुढच्या काळात तुम्ही बघा. मला मध्यंतरी सगळे दारूबंदीचं काम करणारे भेटले होते. त्यांनी मला कायद्याचं प्रारूप दिलाय आणि अशा प्रकारे जे लोक अवैध दारूचा धंदा करतात, घर खराब करतात, आता त्यांच्यावर कडक कायदे देखील या ठिकाणी तयार होणार आहेत. पण बंधू भगिनींनो, काळजीचं कारण नाही आहे. या देशानं नेहमी दूधवाल्याचा साथ दिलाय, दारूवाल्याचा साथ दिलेला नाहीये. आणि आमचे हंसराज भैया जे या देशाचे गृहराज्यमंत्री आहे आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा मान त्यांनी वाढवला.
या चंद्रपूर जिल्ह्याचा एक सुपुत्र आज देशामध्ये गृहराज्यमंत्री बनलाय आणि तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा हंसराज भैया निवडून येणार आहेत आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो, या ठिकाणी ताकदीनं मतदान करा। 11 तारखेला कमळाचं बटन दाबून या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक सक्षम सरकार आणा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती कशा प्रकारे सडकून टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे ते आपण पाहिलं। चंद्रपूर या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होती आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः टीका केली।